लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। ऑगस्ट महिन्याचे 1500 आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आज बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यामध्ये सकाळपासूनच वितरण होण्यास सुरुवात झाली आहे। महिला बँकेतून पैसे काढून त्या ठिकाणी घरी घेऊन जाऊ लागले आहेत। तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये 3000 रुपये आलेत का? तुम्ही तुमच्या बँकेचं खातं मोबाईल वगैरे सर्व चेक करून घ्यायचं आहे, कारण काल मंगळवार होता। काल पहिला टप्पा म्हणजेच 12 जिल्ह्यामध्ये आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये महिलांना मिळालेले आहेत। आज दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच आज बुधवार आहे, ज्या लाडक्या बहिणी आता या 12 जिल्ह्यामध्ये राहत होत्या त्यांच्या खात्यावरती सकाळपासूनच खरोखर बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे। काल नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण मंगळवारी झाले, आज त्या ठिकाणी बुधवार आहे 10 सप्टेंबर आहे, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सकाळपासून करण्यात येऊ लागले आणि उद्या गुरुवार आहे आणि उद्या कोणत्या त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थितपणे आता समजावून सांगणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी राज्यातील 36च्या 36 सर्व जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना हा लाभ त्या ठिकाणी आता मंगळवार बुधवार गुरुवार 3 दिवसामध्ये वाटप करा असं त्या ठिकाणी आता ऑर्डर महिला व बाल खात्याला दिली होती। तशा प्रकारे काल मंगळवारी 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत आणि आज बुधवार आहे, आज पुढील 12 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी वितरण करण्यास आता सुरुवात झाली आहे। ज्या बहिणींना आता त्या ठिकाणी सरकारने अपात्र केलं होतं त्यांना सुद्धा हा लाभ त्या ठिकाणी आता चालू केलेला आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिली। त्यामुळे एकंदरीत जर सर्व बाजूंनी विचार केला तर लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी गुड न्यूज आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण एकत्र आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये टोटल 3000 रुपये कालपासूनच जमा व्हायला सुरुवात झाली आहे। काल पहिला टप्पा पार पडला, आज मंगळवार त्या ठिकाणी आता काल मंगळवार होता, पहिला टप्पा त्या ठिकाणी महिलांना मिळाला आहे। आज बुधवार आहे 10 सप्टेंबर आहे आणि दुसरा टप्पा सकाळपासूनच त्या ठिकाणी सुरू झाला आहे। थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती आता 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे, असं त्या ठिकाणी मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून आले आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता काल मंगळवार होता, काल 12 जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले। जर तुम्हाला काल मिळाले नसतील तर आज या ठिकाणी तुम्हाला खरोखर पैशांचं वितरण करण्यासाठी आता डीबीटीचं बटन एकनाथ शिंदे साहेबांनी दाबलेलं आहे। आता बघा डीबीटीचं बटन म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन। म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून डीबीटीचं बटन दाबलं की पुढील 1 तासांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येत असतात। तशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यांचे 1500 अधिक 1500 3000 रुपये काल सुद्धा जमा झालेत 12 जिल्ह्यामध्ये। आज या 12 जिल्ह्यामध्ये पुढील 1 तासांच्या आतमध्ये आज बुधवार आहे 10 सप्टेंबर आहे, तुम्हाला तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। कारण आत्ताच 5 मिनिटापूर्वी डीबीटीचं बटन म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती डायरेक्ट हे पैसे जमा करण्याचे आदेश आता एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार, त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीबीटीचं बटन तिकडून आता दाबलेलं आहे। त्यामुळे पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती आज बुधवार 10 सप्टेंबर रोजी या ठिकाणी पैसे येणार आहेत। तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नेमकं किती वाजता पैसे येणार आहेत हे सुद्धा तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये आता या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, कारण या ठिकाणी आता फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी बुधवारी पैसे देण्याचं सरकारने ठरवलं आहे। याचा GR सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता कालच काढण्यात आला होता। काही तांत्रिक प्रॉब्लेममुळे अनेक महिलांना हे पैसे त्या ठिकाणी आता काल आलेले नव्हते। आज बुधवार आहे 10 सप्टेंबर आहे, या 12 जिल्ह्यामध्ये पुढील 1 तासांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये जमा होणार आहेत। बहिणींना वाटत होतं की आपण अपात्र होणार, त्या ठिकाणी अशी शंका वाटत होती, परंतु आता एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आता सांगितलं आहे की ते म्हणजे अजिबात कोणाला सुद्धा अपात्र केलं जाणार नाही। सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये दिले जातील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला बरोबर 1 तारखेला तुमच्या खात्यावरती पैसे येतील, अशा प्रकारचा विश्वास आता एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे।
आता बघा लाडक्या बहिणींनो, त्यामुळे लाडकी बहीण आता डबल खुश झाल्याचं पाहायला मिळालंय। मागच्या रक्षाबंधनाच्या वेळी बहिणींना 3,000 रुपये देणार, 3,000 रुपये येणार, डबल हप्ता मिळणार, अशा ज्या काही अफवा पसरल्या होत्या त्यावर आता एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले, ज्यावेळी GR काढला जातो त्यावेळीच हप्ता येत असतो। कारण सोशल मीडियावर बऱ्याच प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी पसरलेल्या असतात। आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, लाडक्या बहिणीचे पैसे आज खरोखर येतील, अशा प्रकारच्या बातम्या पसरल्या होत्या। त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, या अशा अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका। खरोखर ज्यावेळी GR येतो त्याच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे हे सरकारच्या माध्यमातून सोडले जातात। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून आता याचा GR काढण्यात आला आहे। टोटल 2 महिन्यांचे 7,400 कोटी रुपये आता महिला व बालविकास खात्याला वर्ग करण्यात आलेत। त्यामुळे अगदी पुढील 1 तासांच्या आतमध्ये या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करणार असं सांगितलं होतं। काल त्या ठिकाणी 12 जिल्हे निवडले होते मंगळवारसाठी आणि त्या जिल्ह्यामध्ये खरोखर पैशांचं वितरण झालं आहे। जर तुम्हाला आलं नसेल तर आज बुधवारी तुमचा नंबर लागला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता बघा, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची डबल खुशी म्हणावी लागेल, कारण एकत्र 3,000 रुपये तुम्हाला खूप दिवसातून जमा होत आहे। डबल खुशी लाडक्या बहिणींना या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासून त्या ठिकाणी पोस्टा स्टेट बँकेत गर्दीच गर्दी पाहायला मिळत्या। महिलांनी त्या ठिकाणी रांगा लावून आपले पैसे काढून घ्यायला सुरुवात केली आहे। स्टेट बँकेत सगळ्यात महत्त्वाचं आणि पोस्टात तर गर्दीच गर्दी सर्वच या 12 जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। सकाळी आता 7 ते 8 वाजल्यापासून आता बहिणी प्रतीक्षा करत होत्या, कारण बँका कधी उघडणार। बँका या 10ला उघडत असतात, तुम्हाला पण माहित आहे। 10 वाजता बँका उघडल्या त्या ठिकाणी महिलांनी पैसे काढून घरी घेऊन गेले आहेत। त्यामुळे तुम्हाला पण आता या 12 जिल्ह्यामध्ये पैसे पुढील 1 तासांच्या आतमध्ये वितरण करण्यासाठी आता DBTचं बटन तिकडून दाबलेलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब तिकडून DBTचं बटन ज्यावेळी दाबतात त्यावेळीच खरोखर पैसे त्या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती आता येत असतात। आता तुम्ही तुमचा मोबाईल हातात घेऊन बसायचा आहे, कारण सरकारच्या माध्यमातून GR कालच काढण्यात आला होता। ज्यावेळी GR काढण्यात येतो त्यावेळी खरोखर पुढील 1 तासांच्या आतमध्ये बहिणींच्या खात्यावरती हे पैसे सोडण्याचे आदेश दिले जातात आणि तशा प्रकारे पैसे सुद्धा येत असतात। आपल्या राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री ते पण आहेत, तर ते अजितदादा पवार यांनी हा GR काढून महिला व बालविकास खात्याला पैसे कालच दिले होते। काल 12 जिल्ह्यामध्ये मंगळवारी पैसे जमा झाले होते। आता काल ज्या लाडक्या बहिणींना पैसे त्या ठिकाणी मिळाले नाहीत त्यांना आज 12 जिल्ह्यामध्ये आता पुढील 1 तासांच्या आतमध्ये हे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आल्याचा तुमच्या मोबाईलवरती मेसेज तुम्हाला आता पाहायला या ठिकाणी मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट समोर आल्या, त्यामुळे आता तुम्हाला या ठिकाणी 12 जिल्ह्यांची यादी दाखवणार आहे। ज्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 14वा आणि 15वा म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबरचे टोटल 3,000 रुपये या ठिकाणी आता जमा करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे आता या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा नंबर आहे का हे तुम्ही आता काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। पहिला जिल्हा सांगितला आहे तो म्हणजे जळगाव। आता बघा, जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहतात आणि त्यांना जुलै महिन्याचा हप्ता जर मिळाला असेल तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता घेण्यासाठी तुम्ही आता तयार राहायचं आहे। पुढील 1 तासांच्या आतमध्ये आज बुधवार आहे, 10 सप्टेंबर आहे, तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैशांचं वितरण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता मिळाल्या। त्यामुळे पहिला जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे जळगाव जिल्हा। अजून 11 जिल्हे बाकी आहेत। तुमचा जिल्हा यामध्ये पुढे नक्कीच असणार आहे। तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा आज या ठिकाणी पैसे जमा होऊन राहील। आता तुम्हाला वाटत असेल की काल का पैसे जमा झाले नाहीत, काल त्या ठिकाणी काही तांत्रिक प्रॉब्लेम होता, त्यामुळे काल पैसे जमा त्या ठिकाणी सरकारकडून झाले नाहीत, परंतु आज खरोखर या ठिकाणी तुम्हाला या पुढे सांगणार आहेत त्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिला जिल्हा सांगितला, आता दुसरा जिल्हा तुम्हाला सांगत आहे। तो जिल्हा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे। यामध्ये जवळपास 3.5 लाख लाडक्या बहिणी आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी पात्र ठरले आहेत। या 3.5 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये या त्या ठिकाणी 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। त्या जिल्ह्याचं नाव आहे, तुम्ही कान देऊन ऐकायचं आहे, रायगड जिल्हा। आता रायगड जिल्ह्यामध्ये जर तुमचा नंबर असेल आणि तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सुद्धा स्टेट बँकेत, पोस्टात, महाराष्ट्र बँकेत सकाळपासून पैसे जमा होऊ लागलेत। पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या सुद्धा खात्यावरती आता या रायगड जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। तुमचा जिल्हा पुढे असणार आहे, त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे 3 नंबरचा, तो म्हणजे नाशिक जिल्हा। आता नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास बघा
3,70,000 लाडक्या बहिणी आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी पात्र ठरले आहेत। तुमच्या सुद्धा खात्यावरती आता पैसे सोडण्यासाठी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बटन दाबण्यात आलं आहे। त्यानंतर बघा आता चौथा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे। या जिल्ह्यामध्ये जवळजवळ बघा 2,40,000 लाडक्या बहिणी आता या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता सोडण्यासाठी पात्र ठरले आहेत। हा कोकणातील जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्यामध्ये आता लाडक्या बहिणी राहत असाल तर तुम्हाला सुद्धा हप्ता मिळणार आहे, तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। तुमचा जिल्हा सुद्धा पुढे असणार आहे, त्यामुळे तुम्ही आता इथून पुढे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे अकोला जिल्हा। आता अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास बघा 2,30,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत। परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 दिवसांच्या पाठीमागे आता या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार होतं, परंतु काही तांत्रिक प्रॉब्लेममुळे या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालं नाही। परंतु आता या ठिकाणी आज बुधवार 10 सप्टेंबर रोजी पैशांचं वितरण करण्यासाठी मान्यता मिळाली आहे। आता त्यानंतर बघा पुढचे जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ त्या ठिकाणी 3,10,000 लाडक्या बहिणी आता या ठिकाणी पात्र ठरल्या आहेत। या 3,10,000 म्हणजे 3,10,000 लाडक्या बहिणीच्या खात्यावरती बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा टोटल तुम्हाला आता त्या ठिकाणी 3,000 रुपयांचा हप्ता जमा करण्याचा आदेश या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा पण पुढे आहे। आता तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा। आता लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आता हप्ता सकाळपासूनच बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागलाय। तुम्हाला पैसे आलेत का बघा, आले नसतील तर तुम्ही पटकन त्या ठिकाणी बँकेचं खातं चेक करा, कारण कदाचित मोबाईल नंबर तुमचा लिंक नसल्यामुळे कदाचित हे पैसे आल्याचा मेसेज तुम्हाला आला नसेल, त्यामुळे तुम्ही मोबाईल नंबर लिंक करायचा आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 4,20,000 लाडक्या बहिणी आता त्या ठिकाणी पात्र ठरल्या आहेत। इतक्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासूनच त्या ठिकाणी अगदी त्या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती ऑगस्ट आणि सप्टेंबर टोटल 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांना पाहायला मिळाला आहे। त्यानंतर बघा आता पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे। अजून 5 ते 6 जिल्हे बाकी आहेत। तुमचा जिल्हा सुद्धा यामध्ये असणार आहे। तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला सुद्धा आजच हे त्या ठिकाणी पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय पालघर जिल्हा। आता पालघर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात तर तुम्हाला सुद्धा हा हप्ता वितरण करण्यासाठी मान्यता मिळाल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय बघा नागपूर, नाशिक, परभणी। तर या जिल्ह्यामध्ये आता पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। GR सुद्धा आलेला आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता या ठिकाणी मिळण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।